Welcome friends in this grammar class of our summer coaching classes Bead. Friends, once again, deliberately and seriously, I want to ask you, how are you friends? I mean to say, how is your health? I hope you are 100% fit and fine. Because I pray to God for your good health and hygiene. So, God bless you for your healthiness and prosperity. Okay friends, come to the point now. Which is the point today? Today's point is how to change the interrogative sentence of continuous present tense into passive voice. Yes, because yesterday we have seen simple past tense of interrogative sentence, and today we are going to see how to convert an interrogative sentence of continuous present tense into passive voice. So friends, let's come to the point. Which point? Let's explain in Marathi. मित्रांनो, मराठीत बघूया ताबडतोब. या ठिकाणी मी बोर्डावरती लिहिलेलं आहे कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्सचं टायटल. दिसतंय का? बघा, उघडा डोळे, बघा नीट व्हाईट बोर्डकडे. का? कारण की काल आपण सिंपल प्रेझेंट टेन्सच्या प्रश्नार्थक वाक्याला पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं ते बघितलं. आज आपल्याला कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्सच्या वाक्याला, परंतु वाक्य कसलं आहे? प्रश्नार्थक वाक्य. कसं पॅसिव्ह करायचं ते बघायचंय. मी बोर्डावरती लिहिलेलं स्ट्रक्चर तुम्हाला एकदा दाखवतो. बघा, या ठिकाणी लिहिलेलं आहे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. नंबर 2 कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स. ऍक्टिव्ह व्हॉइस येस नो टाइप. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये येस नो टाइप. त्याचं काय स्ट्रक्चर असतं का? बोर्डावर दाखवतो मी. एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर. त्याच्या पुढे सब्जेक्ट, सब्जेक्ट पुढे वर्ब आणि आयएनजी, त्याच्या पुढे ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. कारण की वाक्याचा प्रकार कसा आहे? प्रश्नार्थक आहे. आता बघा उदाहरण दिलेले इथं. उदाहरण काय दिलं? एम इज आर पैकी काय आले? इज. सब्जेक्ट म्हणून काय आला? ही. वर्ब आयएनजी काय आले? फीलिंग. आणि ऑब्जेक्ट म्हणून काय आले? द पायनॅपल. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. कारण प्रश्नार्थक वाक्य. आता हेच वाक्य अगोदर आपण पॅसिव्ह कसं करायचं बघू. कोणत्या सूत्रानुसार करावं लागेल आपल्याला? या एम इज आर प्लस ऑब्जेक्ट प्लस बीइंग प्लस पीपी प्लस बाय प्लस सब्जेक्ट. कोणता भी कंटिन्यूअस टेन्स असला ना, पॅसिव्ह होणारा कंटिन्यूअस टेन्स, त्याच्या पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बीइंग असतं. बघा, आता या ठिकाणी आपल्याला सुरुवात करायची एम इज किंवा आर पैकी. आता तिन्ही पैकी कोणतं घ्यायचं? तर या ठिकाणी जे ऑब्जेक्ट आले ना, त्या ऑब्जेक्टच्या वचनाला अनुसरून घ्यावं लागतं. द पाइनएपल म्हणजे एकच वचन आले, म्हणून आपल्याला या तिन्ही पैकी सुरुवातीला काय घ्यावं लागेल? इजच घ्यावं लागतं. इज हे एक वचनासाठी वापरतो. आता ठेवायचं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इथं काय आलेले? द पाइन ऍपल. आलं का? लक्षात आलं इथपर्यंत? बघा, एम इज आर पैकी इज ऑब्जेक्ट म्हणून द पाइनएपल. आता कोणता शब्द ठेवायचा आहे? आता ठेवायचा आहे बीइंग. आता ठेवायचं पीपी. कशाचं? या फीलिंगचं पीपी काय होतं? PEELED फील्ड. त्याच्या पुढे काय ठेवायचंय? त्याच्या पुढे बाय आणि त्याच्या पुढे सब्जेक्ट. इथं सब्जेक्ट काय आला होता? ही. आणि हिचा बदल काय होईल? ही. हे झालं पॅसिव्ह. कसं झालं ते लक्षात आलं बाळांनो? या सूत्रानुसार झालं. कारण की बघा, परत एकदा सांगतो, नीट लक्ष द्या इकडं. की दिलेलं वाक्य कोणतं? हे दिलेलं वाक्य. या दिलेल्या वाक्यामध्ये सुरुवातीला काय आलं होतं? एम इज आर पैकी इज. सब्जेक्ट म्हणून काय आला होता? ही. वर्ब आय म्हणून काय आलं होतं? फीलिंग. आणि ऑब्जेक्ट म्हणून आलं होतं या ठिकाणी द पाइनएपल. बघा, म्हणून आपण पॅसिव्ह ह्या सूत्रानुसार केलं. पॅसिव्ह करताना या तिन्हीपैकी इज घेतलं. कशामुळे इज घेतलं? कारण की हे पाइनएपल आहे, ते एक वचनी होतं. म्हणून बघा, हे पाइनएपल याच्या पुढे चिटकूनच येतं ना ऑक्झिलरी वर्बच्या, म्हणून आपण इथं इज घेतलं. त्याच्या पुढे हे ऑब्जेक्टला ऑब्जेक्ट ठेवलं. त्याच्या पुढे बीइंगला बीइंग ठेवलं. त्याच्या पुढे पीपी ठेवलं. कशाचं पीपी? या फीलिंग या क्रियापदाचं पीपी काय ठेवलं? फील्ड. त्याच्या पुढे बघा सूत्रानुसार दिलंय काय? बाय. त्याच्या पुढे सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आला? ही. हिचा बदल काय झाला? ही. हे झालं का? येस नो टाइपचं वाक्य झालं. कळलं का? आता बघा डब्ल्यूएच मध्ये. डब्ल्यूएच मध्ये काय नाही, फक्त याच्या अगोदर एक डब्ल्यूएच चा शब्द आलेला असतो. बाकी सेम स्ट्रक्चर आहे. बघा, या ठिकाणी डब्ल्यूएच चं ऍक्टिव्ह स्ट्रक्चर दिलंय. ऍक्टिव्ह स्ट्रक्चर डब्ल्यूएच टाइप. डब्ल्यूएच वर्ड प्लस एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. एक उदाहरण दिलंय इथं. डब्ल्यूएच वर्ड म्हणून काय आला? व्हाय. एम इज आर पैकी काय आलेलं आहे? इज. सब्जेक्ट म्हणून इथं काय आलेलं आहे? इज. वर्ब म्हणून काय आलेलं आहे? प्लकिंग. आणि ऑब्जेक्ट म्हणून आलेले इथं द फ्लावर्स. बघा, आता हेच वाक्य आपल्याला पॅसिव्ह करायचंय. कोणत्या सूत्रानुसार? या सूत्रानुसार. इथं सूत्र दिलंय. काय दिलंय? तेव्हा डब्ल्यूएच ला डब्ल्यूएच जसाच तसा. काय आलेलं आहे? वाय आलं होतं, ते वाय ला वाय जसाच तसं ठेवलं का? वाय दुसऱ्या पेनाने लिहितो. वाय ला वाय. हे वाय. आता सूत्रात बघा, डब्ल्यूएच वर्ड आता काय ठेवायचं? एम इज आर पैकी
आता एम इज आर पैकी कशानुसार कर्माच्या वचनात फ्लावर्स हे कर्म अनेक वचनी आले म्हणून एम इज आर पैकी काय युक्त मानते का आर येईल कारण की याला चिटकूनच ऑब्जेक्ट यायला बघा आर द फ्लावर्स इथपर्यंत आलं बघा ऑब्जेक्ट पर्यंत आलं आता काय ठेवायचं आता ठेवायचं बीइंग आता बीइंगच्या पुढे काय ठेवायचे पीपी कशाचं पीपी या प्लकिंगचं पीपी काय होतं प्लगकडे होतं प्लगकडे ईडी लागतं त्याच्या पुढे बाय त्याच्या पुढे सब्जेक्ट सब्जेक्ट काय आला होता शी आलं होतं शीचं काय होतं असतं हर होतं असतं हिचं हिम होतं आणि शीचं काय होतं हर होतं बघा कळलं काय डब्ल्यूएच वर्ड ऑन एनिमल पैकी आर ऑब्जेक्ट म्हणून द फ्लावर्स बीइंगला बीइंग पीपीला पीपी बायला बाय सब्जेक्टला सब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क हा झाला डब्ल्यूएच चा क्वेश्चन आपण पॅसिव्ह केला आता काल मी तुम्हाला सांगितलं होतं ज्या वेळेला वाक्यामध्ये डब्ल्यूएच चा वर्ड हू येतो किंवा व्हाट येतो त्यावेळेला थोडासा नियम बदलतो ज्या ज्या वेळेला वाक्यामध्ये बघा कधी पण काल मी इथे लिहून दिलं होतं तुम्हाला की ज्या ज्या वेळेला वाक्यामध्ये हू येतं त्या त्या वेळेला त्याचं काय करायचं असतं बाय हून करायचं असतं काय करायचं असतं हूचा बदल बाय हून करायचा असतो आणि ज्या ज्या वेळेला व्हाट येतं त्यावेळेला ऑब्जेक्ट म्हणून काय घ्यायचं असतं व्हाटच घ्यायचं असतं वाक्यातलं ऑब्जेक्ट व्हाटच आता अगोदर आपण हूचं वाक्य बघू या ठिकाणी हू आलंय की नाही हू इज कलेक्टिंग द नोटबुक्स हू इज कलेक्टिंग आता आपल्याला दिलेल्या सूत्रानुसार हूचा बदल काय करायचा बाय हूम हे कळलं का बाय हून का घेतलं हूच्या बदल्यामध्ये सॉरी हूच्या बदल्यात बाय हून घेतलं आता सूत्रात बघा आता हे डब्ल्यूएच वर्ड झालं बाय हून आता काय करायचं एम इज आर पैकी एक घ्यायचं कशानुसार घ्यावं लागेल इथल्या ऑब्जेक्ट आले तर नोटबुक्स म्हणजे अनेक वचने आले म्हणून आपल्याला या ठिकाणी अनेक वचनीला अनुसरून काय करायचं आर आता ठेवायचं ऑब्जेक्ट काय आलेले द नोटबुक्स इथपर्यंत आलो आता कोणता शब्द ठेवायचा बीइंग शब्द ठेवायचा त्याच्या पुढे पीपी पीपी काय कशाचं पीपी कलेक्टिंगचं बघा बाय हुम आर द नोटबुक्स बीइंग कलेक्टेड आणि इथंच क्वेश्चन मार्क द्यायचं हे झालं तुमचं पॅसिव्ह व्हॉइस कशामुळे कारण की वाक्यात हू आल्यावर त्या हूचा बदल बाय हुम करतात कळलं का हे हवे हूच्या बदल्यात बाय हुम त्याच्यानंतर या ठिकाणी द नोटबुक्स आणि गोष्टी आलो होतो त्याच्याबद्दल आर त्याच्यापुढे नोटबुक्स हे ऑब्जेक्ट त्याच्यापुढे बीइंगला बीइंग त्याच्यापुढे पीपी काय पीपी इथं क्रियापद काय आमचं कलेक्टिंगचं काय होतं कलेक्टेड होतं हे झालं आता एक व्हाटचं वाक्य सांगतो बघा तुम्हाला मी सांगितलं की ज्या ज्या वेळेला वाक्यामध्ये व्हाट आलेलं असतं त्या त्या वेळेला त्या वाक्यातलं ऑब्जेक्ट बी काय असतं व्हाटच असतं मग बघा याच्यामध्ये आन्सर व्हाट is being learned now by द्यायचा बदल them बघा कर्म म्हणून इथं व्हाटला व्हाट ग्रेड धरलं त्याच्यापुढे एम पैकी इज घेतलं त्याच्यापुढे बीइंग त्याच्यापुढे लर्न हे नाऊला नाऊ त्याच्यापुढे बायला बाय आणि या द्यायचा बदल them अशा प्रकारे काय केलेले आपण या व्हाटचं आणि हूचं एक वाक्य आणि हा प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स अशा प्रकारे तुम्हाला मी प्रश्नार्थक वाक्याचं प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स कसं करायचं ते पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं ते सांगितलेलं आहे आता तुम्हाला घरी करण्यासाठी काही वाक्य देतो हे वाक्य पुसून टाकतो मी पुसू का हा जर आता काय करा की जर तुम्हाला लिहून झालेलं नसेल तर काय करत चला की याचा स्क्रीनशॉट मारून त्याचं लिहून घेण्याचा प्रयत्न करत चला स्क्रीनशॉट मारून तसं जर मी बोलतोय तुम्हाला परंतु बोलत असलेलं जर लवकर स्पष्टपणे लक्षात नाही आलं तर मी काय करा स्क्रीनशॉट मारत चला प्रत्येक ठिकाणी आणि तुम्ही याचं व्यवस्थितपणे बघू शकता स्क्रीनशॉट मारून असं झूम करायचं झूम केलं तुम्हाला सगळं काही दिसेल तर वाक्य देतो घरी करायला मी बघा घरी करायला वाक्य देतोय बघा am I feeding the cattle now
आर यू कटिंग द शुगर केन? When is he doing the job? वेळच्या ऐवजी काय करा, वेअर घ्या, डब्ल्यूएच आली. वेअर इज ही डुईंग द जॉब. त्याच्या पुढं हू इज सेइंग इट. नंतर व्हाट आर यू गिविंग. 5 झाले. आणखी देऊ का? Is he eating? हे बघा मित्रांनो, ठीक आहे. आजच्या दिवसापुरतं इथंच. कॅमेरा थोडा प्रॉब्लेम आला, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळं थोडा आजचे दिवस थांबतोय. दॅट्स ऑल टुडे. आणि राहिलेला जो काळ आहे तो आपण पुढच्या तासात बघणारच आहोत. थोडासा हवेमुळे कॅमेराला प्रॉब्लेम आलेला आहे. आपण काय करूया, राहिलेला जो काळ आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे मित्रांनो, काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. ठीक आहे. बाय बाय. टिल देन.